5 ओव्हरचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. सर्व संघांना मात्र नियम माहीत असतील. आजच्या मात्र आपण लॉस पाहतोय पूर्ण अंबरनाथ तालुक्यातील असोसिएशन मान्यतेने रजिस्टर झालेले आजचे सर्व संघ आपण पाहतोय. विचार केला तर भडबळ संघाचा रणगीचा एक कर्जत तालुक्यातील आपण संघ पाहिले. पंचांचा ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू गती व्हेरिएशन आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू स्लार गतीचा चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप. लेफ्टी रायटिंग कॉम्बिनेशन आपण पाहतोय. विचार केला तर कुपऱ्याच्या वेळी संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहतोय. एक हार्ड हिटर ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. लंकेश वारगडा ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय छगन पार दिला. पहिला चेंडू इथे मात्र डॉट खेळला जातोय. प्रकारचा पहिला चेंडू. नेहमीच प्रकारच्या माध्यमातून सलामीची गोलंदाजी केली जाते. हा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडीशी चुकी राकेशच्या माध्यमातून, तर त्या चुकीला मात्र बॅकअप दिला जातोय. इथे विचार केला तर फर्स्ट स्लिपचा शतरक्षक होता त्याच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट आपण पाहतोय. पहिला संघर्ष करत असताना अकाउंट खोललं जात आहे एका षटकाराच्या मदतीने. बिग 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 बे सिक्सर. षटकार तर आलाय. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा स्लो आर गतीचा वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं जात आहे. इथे मात्र लंकेशच्या माध्यमातून अप्रतिम फटका. चेंडूची वाट पाहिली आणि इथे मात्र चेंडूला गॅपच्या सिलेक्शन खेळून दिलाय. चेंडू बॅकअपला येऊन फेकून दिला जातोय फाईन लेग क्षेत्रामागे. वन बाउन्स ओव्हर द लाईन इन टू द फॅन्स आणि 4 धावा जाईल. थोडा फिटनेस मध्ये आहे. थोडासा अडथळा निर्माण येतोय. नक्कीच स्वतःच्या जबाबदारीने खेळा आणि स्वतःला कुठलाही त्रास होऊ नये याची मात्र नोंद घेऊन हा सामना तुम्ही कव्हर करा. तेवढंच लक्ष पंच तुमचे असावे. कारण कुठल्याही खेळाडूला कुठली इजा कुठल्याही अडथळा येऊ नये याची मात्र नोंद घ्यायची दोन्ही संघाने आणि तसेच पंचांना विनंती असेल. तर चौकार आलाय. पहिले चेंडू डॉट आले 2. त्यानंतर बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहतोय. लंकेशच्या माध्यमातून लंकेशने जी ओळख त्याच्या नावाने असते ती ओळख इथे मात्र करून दिली. हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी पाहतोय आपण. पहिल्याच P1च्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी हे मात्र दाखवत असताना प्रकाश आंबीरला आपण पाहतोय. कॅप्टन टू कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट सामना पाहतोय. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू सायन दाखवला स्थिर असेल फक्त आणि फक्त 10 धावा ऑन बोर्ड. हा ही चेंडू इथं मात्र हलक्याच्या हाताने पुश केला जातो. सन्मान दिला जातो. चेंडूखाली छत्रशी घेतील केशव. लॉंग ऑन रिझर्वमधनं जोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. और समतीचा इशारा. 3 चेंडू डॉट, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. और समाप्त झाले गेले. तबला 11 धावा. धावफलकावर विदाउट लॉस डीजे.
P1चं षटक इथे मात्र संपले गेले. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी म्हणेन मी, कारण 3 चेंडू डॉट आले, एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल प्रकाशच्या माध्यमातून. लंकेशसाठी हा चेंडू होता आउटसाईड द ऑफ स्टंप. हा चेंडू मात्र वारंवार ऑफस्टिकला गोलंदाजी केली जाते आणि एक सिंगल इथे मात्र मैदानात घेत असताना लंकेशच्या माध्यमातून. आता विचार केला तर वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतो आणि सांघिक 12 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात या कोपऱ्याच्या वेळी संघाच्या माध्यमातून. चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहतोय. पंचांनी इथे मात्र पहिला चेंडू घोषित केला होता वाईट, मात्र ICC नियम क्रमांक खेळपट्टीवर 23 लागला जातोय. विचार केला तर वाईट चेंडू सायन आपलं पडीसारखेच आपला कावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 13 धावा. अजून एकही कडे बाद करण्यात यश आलं नाहीये. बिनबाद 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. विचार केला तर पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप वारंवार गोलंदाजी केली जाते. एक चेंडू वगळला तर बहुतेक 7 चेंडू ऑफस्टिकला फेकले जात आहेत धारवाडी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. वारंवार डॉट चेंडू खेळ केले जाते. विचार केला तर छगनचा एक चांगला फलंदाज आहे. नेहमी सलामीची फलंदाजी छगनच्या माध्यमातून केली जाते. इथे मात्र वेट अँड वॉच क्रिकेट टायमिंग केलं. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाते आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक चोरटी धाव कॅप्टॅच्युलेशन खेळलं होतं. शॉर्ट मिडॉनमध्ये चेंडू आला होता, मात्र लॉंग ऑन डिझाईनमध्ये चेंडू उचलला गेला केशवच्या माध्यमातून. तब्बल 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा इथे मात्र धावफलकावर लागत असताना वाढत असताना स्कोर कार्डमध्ये आपण विचार केला तर 15 धावा. जम्याची बाजू म्हटली गेली तर नक्कीच अजून सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात उपस्थित आहेत. अजून पुन्हा एकदा क्रॉस द लाईन चेंडू केले जाते. झैल होण्याची शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असतील राकेशकडनं मात्र चुका तर अजिबात नसेल. पहिला ब्रेक थ्रो मिळून दिला इथे मात्र उमेशने. छगन बॅक टू पॅव्हिलियन. लोअर फुलटॉसचा हा चेंडू आपण पाहतोय. विचार केला तर लंकेश सारख्या फलंदाजाला इथे मात्र थांबून ठेवलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. विचार केला डॉट चेंडू आलाय. नवीन बॅट्समन मैदानात पाहतोय, त्यांचेच मोठे बंधू आपण पाहतोय. प्रवीण वारगडा नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय, तर लंकेश वारगडाला आपण पाहतोय स्ट्राईक इनला. चांगले फलंदाज दोन्ही. विचार केला तर हाही चेंडू इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते. ती पाहिती गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपण पाहिली गेली उमेशच्या माध्यमातून. उमेशचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या जाते उमेशच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या लागल्या जातील 15. एक गडी बाद 15 धावा. डीजे गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय मोहनला. पहिला चेंडू स्पेस केला जातो. इथे मात्र विचार केला तर या प्रवीणच्या माध्यमातून एक हार्ड हिटर असेल. प्रवीणचा विचार केला तर
चांगला फलंदाज आपण पाहतोय मात्र नेहमीच या प्रवीणच्या माध्यमातून चांगले फटकेबाजी आपण पाहतोय. मोहन येते गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय. मोहनला एक आयटम दो लेफ्ट द ओव्हर केलं जाते मोहनच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र स्वीट साऊंड ऑफ द बॅट मिडल ऑफ द बॅट गगन चुंबे मॅक्सिमम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. पहिला षटकार प्रवीणच्या बॅटमधनं बिग हिट डिझाईन. थँक्यू डीजे. षटकाराची नितांत गरज होती. विचार केला तर 2 चेंडू 8 धावा खर्च केले जातात मोहनच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र काटपेच्या सहाय्याने हल्लाय जमिनीला गुदगुल्या करत येतो. हा चेंडू इथे मात्र आजपर्यंत एका धावेचा अवधी होता. केशवच्या मागे लागला. आज मात्र चेंडू बरेचसे चेंडू केशवच्या आवारामध्ये येतात. केशवकडनं चांगलीच फील्ड केली जाते. तेवढ्याच ताकदीची चांगली क्षेत्ररक्षणी केली जाते. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे केशवचा. विचार केला तर 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील मोहनचे. कसगावड हिंदकडनं अप्रतिम गोलंदाजी केली जाते. विचार केला तर पहिला षटक फेकले गेलं. पिवांचं षटक 11 धावा खर्च केल्या. नंतर उमेश आला. उमेशने एक ब्रेक थ्रू मिळून दिला आणि 4 धावांचं षटक फेकले. चांगली गोलंदाजी. नंतर मोहन येतो. अद्याप 3 चेंडू फेकलेत आणि 9 धावा खर्च केल्या जात आहेत. हा चेंडू इथे मात्र गुडलेन स्पॉटचा चेंडू इथे मात्र समजलं नाही. या लाईन लेंथ कळून आली नाही या फलंदाजाला आणि डॉट चेंडू खेळला जातोय. डॉट चेंडूच्या सायन आपल्याला स्थिर फक्त आणि फक्त धावा आपण पाहतोय. आपण विचार केला तर 24 धावा ऑन बोर्ड. ही चेंडू आता मात्र पंचांना संधी दिली जाईल. हा चेंडू खराब आहे पंच घोषित करतायत. दंडित केलं जाते गोलंदाजाला. विचार केला तर मोहनला इथं आउटसाईड द ऑफ स्टंप नक्कीच गोलंदाजी केली जाते. नक्कीच प्रकारचा विचार केला तर ऑफस्टिकला वारंवार चेंडू फेकले गेले आणि डॉटही खेळले जाते लंकेशच्या माध्यमातून. आणि तीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र मोहनच्या माध्यमातून केला जातोय. ही चेंडू इथे मात्र ब्लॉकॉलमध्ये होता. अप्रतिम चेंडू आणि चुकीचा क्षेत्ररक्षण पाहतोय. विचार केला कार्पेटच्या साह्याने हा चेंडू आला होता. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलं होतं. लॉंग ऑन डिझनचा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी तैनात. केशवच्या मागे लागला हा चेंडू मी म्हणत होतो. त्याच प्रकारे हा चेंडू आला होता आणि आता मात्र कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहतोय. चेंडू जाईल सीमापार. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने दाखल करता असंख्य पुढे सरकले जातील. तब्बल 29 धावा. डॉट चेंडू येतोय. थँक्यू. अप्रतिम फटका. चेंडूला हेरले गेले. चेंडूची लाईन लेंथ हेरली गेली. स्लोअर गतीचा चेंडू होता. चेंडूची वाट बघितली गेली. वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं जात आहे. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र उमेशचं स्वागत केलं जातं षटकाराने. बिगिट षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने दाबळ पुढे सरकेल 35 या आकड्यावर. हा चेंडू इथे मात्र नक्कीच पंचांचं डिसिजन पेंडिंग असेल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. रिव्ह्यू रिव्ह्यू घेतला जातोय. विचार केला तर दोन्ही तडापारच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. नक्कीच राजू गावंडा आणि चंद्रकांत डुमना यांनाही पाहू शकाल. हाईट नो बघितला जातो इथे मात्र. विचार केला तर
स्क्रीनवर पाहू शकाल नक्कीच त्याचा अप्रतिम क्षण टिपला जातोय. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आमचे लाडके सर गौरव सावंत यांच्या माध्यमातून अप्रतिम हा क्षण टिपला जातोय. बघा स्क्रीन बघा, स्क्रीनवर पाहू शकाल आपण नक्कीच झूम केलं जाते आणि हा चेंडू इथे मात्र नक्कीच नो चेंडू असेल. यस इट इज नो चेंडू. येणारा चेंडू असेल फ्री. नक्कीच विचार केला तर 2+1 म्हणजे 3 धावा. चेंडू असेल. हा चेंडू इथे मात्र काटपेच्या सहाय्याने चेंडू आलाय पुन्हा एकदा ऑफस्टिकला. हा चेंडू फेकला जातोय. वारंवार अप्रतिम गोलंदाजी. सुवर्ण संधी होती मोठा फटका खेळण्याची. इथे मात्र फक्त आणि फक्त रनआउटचा चान्स होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघाला. विचार केला या संघाचा तर खूप मोठा संघ आहे. नावाचा दबदबा बदलापूर विभागामध्ये आपण पाहतोय नेहमीच या तारवाडी संघाचा. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे यांच्या नावाने आपण पाहतो या संघ खेळत असताना थोडासा रनअपमध्ये अडथळा येत असताना उमेशला दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली जाते आणि दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करतात थोडीशी महागडी गोलंदाजी मी म्हणेन. एक षटकार आलाय, एक नो चेंडूही आलाय. विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर नो आला. कुठेतरी दडपणामध्ये गोलंदाजी केली जाते. त्यानंतर मात्र फ्रीचा चेंडू होता, चांगला चेंडू फेकला गेला. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली जाते. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक आपण पाहतो लंकेशला. लंकेशसाठी हा चेंडू. बॅट्समन इथे मात्र कुठेतरी सफल झाला होता. बॅट्समन सफल झाला तर थोडासा वाईट आहे मात्र पुढे घेतला जाईल. पंचांनी तेच हेरलं गेलं तर वाईट मागत होते लंकेश, मात्र तो फाईट इथे मात्र दिला जाणार नाही. थँक्यू गौरव दादा, तुमचंही मनापासून कौतुक करेन. हा चेंडू इथे मात्र नो असेल तर पंच लगेचच गोलंदाजाला दंडित करायचं आहे. गोलंदाजी या सामन्यामध्ये तरी गोलंदाजी करू शकत नाही. 9+2 म्हणजेच 3 धावा. तर दुसरा चेंडू मात्र चांगला गोलंदाज आहे मी म्हणेन उमेशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र केली जाते उमेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली जाते नेहमीच. आज मात्र कुठेतरी दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना चेर गेलं तर आपण पाहतोय दुसरा नो चेंडू. आज कुठेतरी नशीब बलवंत कुठेतरी आज थोडंसं खराब असेल. मात्र सकाळच्या सत्रात सुरुवात चांगली झाली होती उमेशच्या माध्यमातून. गोडही अंतही गोड बाबा हीच मात्र ईश्वरचरणी इच्छा असेल. विचार केला तर चांगले दोन्ही संघ, एकाच ताकदीचे दोन्ही संघ आणि एकाच विभागातील दोन्ही संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर एकमेकांचे डावपेच दोघी संघांना माहीत असतील. विचार केला तर गोलंदाजी करत असताना उमेशने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा खर्च केला होता आणि 1 गडी बाद केला होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करतो उमेश. विचार केला तर पहिला षटकार आला, त्यानंतर 9+2 धावा म्हणजे 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर 1 सिंगल धावा आली, त्यानंतर 1 डॉट चेंडू खेळला जातोय आणि त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा 9+2 म्हणजे 3 धावा. फ्रीट असेल. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू हा फ्रीट. इथे मात्र रनआउटची संधी गरज होती का? लंकेश सारखा फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद केला जातोय. लंकेश वारगडा बॅक टू पॅव्हिलियन. ठीक आहे. थँक्यू डीजे. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया शुभान अल्लाह असा सामना आपण पाहतोय ना की 3 त्रिमूर्ती या फलंदाजमध्ये आपण पाहतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वारंवार चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या तारवाडी संघाच्या माध्यमातून. एक चुकीचं क्षेत्ररक्षण केलं होतं मात्र विचार केला तर या केशवच्या माध्यमातून चौकार आलं होतं. त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा अडथळा. आउटफील्ड थोडीशी फास्ट होती, चौकार आलाय. बघा एक विकेट गेलं रनआउटच्या स्वरूपात. कुठेही दडपण न करता गोलंदाजी मात्र चांगली केली जाते मी तरी म्हणेन. अद्याप काहीशे चेंडू शिल्लक असतील. लास्ट वन डिरवली दिस ओव्हर आपण पाहतोय. आमच्या समावेत आज मात्र जॉईंट झालेत आजही आम्हाला आमचे भांजेजान. आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत मदन गावंडा यांना स्कोरच्या भूमिकेत पाहतोय. समालोचकाचा पाठीचा कणा दरम्यान ही स्पर्धा आपण पाहतोय की जसं बरेचसे वर्ष तर आमचे लाडके गौरजी सावंत यांच्या माध्यमातून ही वाहिनी आपण पाहतोय. विचार केला तर टेनिस क्रिकेटची पहिली अशी वाहिनी असेल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केल्या जातात. बरेचसे वर्ष त्यांचं मात्र
वर्चस्व गाजवलं जातं या टेनिस क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून. आमचे लाडके गौरीजी सावंत आणि त्यांचं पूर्ण टीमचं सहर्ष स्वागत करेन. अद्याप मी जे ऑनलाईन प्रेक्षक बघतात, जी स्पर्धा बघतात, त्यांना सांगू इच्छितो आजपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईबर केले नसेल तर नक्कीच यूट्यूबवर जा, टेनिस क्रिकेट ही नाव नोंद करा आणि चॅनल येईल, नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कुठलीही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते, कुठलाही कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून कव्हर केला जातोय सर्वात अगोदर तुम्हाला पाहण्यासाठी त्या चॅनलला इथे होता सबस्क्राईबर करा. अप्रतिम शतरंजन, अव्वल दर्जाचं शतरंजन आपण पाहतोय. नक्कीच विचार केला तर स्वतःचं शरीर झोकलं गेलं पुढे लॉंग ऑन डिझाईनमधनं आणि इथे मात्र आपल्या संघासाठी 2-1 धाव, 3 धावा अडवले गेल्या. विचार केला तर एकच धाव आली गेले. एका धावीने आपण पुढे सरकेल. धापलकर धावसंख्या 53 धावा. लास्ट वन आपण गॅप शॉट सिलेक्शन. अप्रतिम फटका. मैदानाच्या चौपेर बाजूने फलंदाजी केली जाते प्रवीण वारगडाच्या माध्यमातून. 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि 4 रन धावा इथे मात्र मिळतील. डीजे थँक्यू. डीजे विचार केला तर टेनिस क्रिकेट एक विश्वातील सर्वाधिक खेळ कुठला असेल, सर्वाधिक चांगला खेळ आणि सर्वाधिक आवडणारा खेळ विश्वामध्ये कुठला असेल तो क्रिकेट म्हटलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट खेळलं जाते. विचार केला तर क्रिकेटने काय दिलं, हे क्रिकेटने नक्कीच नवीन परिवार दिला, क्रिकेटने एक चांगली खेळपट्टी दिली, क्रिकेटने एक चांगला दर्जाचा मात्र मित्रपरिवारही दिला जातो क्रिकेटच्या माध्यमातून आणि बरेचशा टुर्नामेंट ही खेळायला भेटतात क्रिकेटच्या माध्यमातून. चांगला क्रिकेट खेळा, आपल्या गावाचं नाव उंचवा, आपलं नाव उंचवा आणि अव्वल दर्जाचा क्रिकेट खेळा. आज दरम्यान येतोय दिनकरच्या बॅटमधनं शॉर्ट पिच चेंडू होता केशवला. इथे मात्र दुसरा मोठा फटका येतो केशवच्या ओव्हरमध्ये. स्लॉगरचं षटक होतं आणि षटकाचा मात्र पुरेपूर फायदा उचलता असताना अद्याप विचार केला तर तब्बल 12 धावा खर्च केल्या जात आहेत आणि बिगिट येतोय षटकार. डीजे थँक्यू. डीजे आजचे स्कोरर आपण पाहू शकाल. नक्कीच जसं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्षण टिपला जातोय आमचे लाडके भांजेजान. की आपण पदे मैदान गावंडाला स्क्रीनवर पाहू शकाल. याच दरम्यान अप्रतिम स्टॉक बॅक टू बॅक दुसरा बिगिट येतोय दिनकरच्या बॅटमधनं. अजून जर एक षटकार आला तर नक्कीच याच विभागातील पाववाले यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक दिलं जाईल तब्बल. थँक्यू. डीजे अजून एक जर षटकार आला तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पाववाले यांच्या माध्यमातून पाववाले गाववाले नक्कीच कुठेतरी नडले जातात. त्याच दरम्यान कार्पेटच्या साहाय्याने चेंडू आलाय. 200 रुपयांचं पारितोषिक हुकलं गेलंय. इथे मात्र विचार केला तर सकाळच्या या वातावरणामध्ये मेजवानी झाली असती, त्या मेजवानीला कुठेतरी नकारलं दिनकरने. 2 धावा येतील. चांगला स्कोर आणि चांगली फलंदाजी दिनकर आणि प्रवीण वारगडच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच विचार केला तर 72 धावा धापलकावर येणारे 30 चेंडू आणि 73 धावा या बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आपण पाहतोय. विचार केला तर अप्रतिम. आजच्या आणि कालचा विचार केला, या कालच्या पोलचा विचार केला तर सर्वाधिक मोठा अंक होता. विचार केला तर 62 धावा आणि 63 धावा बनवायच्या होत्या धारोड संघाला. मात्र तो कुठेतरी सामना जिंकला गेला. मोहपाडा संघाने चांगली गोलंदाजी केली, तिपायती गोलंदाजी केली. आज मात्र या स्पर्धेचा उच्चांक गाठला जातोय. 72 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या कोपऱ्याच्या वाडी संघासाठी. उच्चांक गाठला गेलाय. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं कुठेतरी दम्मट वातावरण, सकाळचं वातावरण आहे, 50 ते 55 धावा बनतील, मात्र असं न घडता मात्र 72 धावा धापलकावर लागले गेले. येणारे 30 चेंडू आणि 73 धावा बनवाव्या लागतील या स्वर्गीय प्रकाशदादा पंडे यांच्या स्मरणार्थ संघ खेळला जातोय तारवाडी या संघाला. ओ टू द डीजे मास्टर.
तर थँक्यू डीजे मास्टर. या दरम्यान आपण नक्कीच आजच्या दिवसातील लॉस पाहतोय. तारवाडी बनाम कोपऱ्याची वाडी असा पहिला सामना. दुसरा सामना असेल बडबळ विपक्ष वाघेरा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचमॅनसाठी यायचं आहे. विचार केला तर आजच्या लॉसचा तारवाडी कोपऱ्याची वाडी, त्यानंतर बडबळ, नंतर वाघेरा, त्यानंतर बदलापूर गाव विरुद्ध मारुती इलियाबान गोरेगाव, त्यानंतर चाफेवाडी बनाम श्री गणेश गोरेगाव. तर नक्कीच सुवर्ण संधी असेल. कुठली हॅट्रिक झाली तर पव्वाले खानबाई पव्वाले यांच्या माध्यमातून 200 रुपये पारितोषिक दिले जाईल. सलामीची जोडी मैदानात जास्त असताना आपण पाहतोय केशव आणि प्रकाशला. तर टॉचमॅनसाठी यायचं आहे बडबड संघाचा कर्णधार तर किशोर सर असतील नक्कीच. आणि वाघेरा संघाचा कर्णधार, वाघेरा संघाचा कर्णधार आला आहे. तर बडबड संघाचा कर्णधार माझे सरपंच किशोर यांना विनंती असेल आपण यायचं आहे. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष कौतुक करेन. तर वाघेरा संघाचा कर्णधार आला आहे त्याचंही मी मनापासून सहर्ष आणि सहर्ष कौतुक करेन. विचार केला तर खूप लांबचा संघ वाघेरा पाहतोय. पनवेल या भागातील हा संघ आपण पाहतोय वाघेरा संघ. तर एक कर्जत विभागातील एक संघ आपण पाहतोय बडबळ. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. वाघेरा संघाचा कर्णधार आमच्या समयात उपस्थित आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. गेम ऑन, गेम स्टार्ट. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला उडावलाय हवाई सपार. जशास तसं उत्तर देत असताना प्रकाशच्या बॅटमधनं येतोय एक बिगिट आणि षटकाराच्या मदतीने सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट खोललं जात आहे. अप्रतिम फटका डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच खानबा यांच्या माध्यमातून 3 षटकारास 200 रुपये पारितोषिक दिलं जाईल. हा चेंडू इथे मात्र टॉपेज असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातील. झैल खूप महत्वाचा आहे. उलट्या दिशेने इथे मात्र झैल कॅरी करायचा होता. इथे मात्र झैल सोडला जातोय आणि फलंदाजाला जीवनदान दिलं जातंय. झैल कॅरी करायचा होता कारण आभाळी फटका होता. विचार केला तर गगनचुंबी फटका होता. मिस टायमिंग शॉट झाला होता आणि झैल इथे मात्र टिपायचा होता. प्रकाश सारख्या फलंदाजाला इथे मात्र जीवनदान दिलं जातंय. हे जीवनदान कुठपर्यंत महाग ठरेल येणारा काळ आणि वेळ आपल्याला इथे मात्र सांगून जाईल. त्याच दरम्यान 2 धावा. तर बडबळ संघाने टॉस जिंकलाय. बडबळ संघ काय डिसिजन असेल. खेळाडू लक्ष द्यावं इकडं. किशोर सर विचारतात तुम्हाला. बॅट फर्स्ट. नक्कीच बॅट फर्स्ट. एक धाडसी निर्णय मी म्हणेन घेतला जातो. या दरम्यान कॅप्टॅच्युलेशन अप्रतिम फटका आपण पाहतो. कार्पेट सायन चेंडू चालला गेलाय डीपेक्षा कव्हरमध्ये. चेंडू जोपर्यंत उचलून फेक केली जाईल मिडलचा क्षेत्ररक्षक सरकला होता तोपर्यंत 2 धावा. 2 धावेपेक्षा काही नसेल, जास्त नसेल. थँक्यू खानबाई यांच्या माध्यमातून मी 100 रुपये पारितोषिक आले माझ्यासाठी आणि हे पारितोषिक नक्कीच मी कधीच खर्च करणार नाहीये हे लाईव्ह मध्ये सांगतोय. कारण आयुष्यातील पहिले कॉमेंट्रीचं कोणी पारितोषिक दिलं असेल तर मी आभार मानेन खान साहेबांचं. 100 रुपये पारितोषिक मला दिलंय आणि 100 रुपये मी कधीच खर्च करणार नाहीये. खानबाई पावाले यांच्या माध्यमातून हे 100 रुपये पारितोषिक मला आलंय. तर थँक्यू खानबाई. तुमचंही मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आणि माझ्या वतीने सहर्ष स्वागत करेन. तर याच दरम्यान बेगीट येतोय पुन्हा एकदा प्रकाशच्या बॅटमधनं. थोडंसं महागडं षटक फेकलं जात आहे इथे मात्र या प्रवीण वरगड्याच्या माध्यमातून. कारण धावसंख्या ही खूप आहे आणि मोठे फटके मात्र खेळावेच लागतील. विचार केला तर 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक गाठला जातोय. जवळजवळ विचार केला तर 62 धावांचा उच्चांक होता कालच्या लॉसमध्ये. अप्रतिम फटका. कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथून मात्र डीप पॉइंटमध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन इन टू द फॅन्स आणि 4 धावा. 4 धावेच्या मदतीने आपला कर्ज संख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 20 धावा. एक महागडे षटक फेकलं जात आहे. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या चौफेर बाजूने. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चालला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय असतो हे मात्र दाखवून देत असताना इथे मात्र ओढ सांगतेचा इशारा. 21 धावा खर्च केल्या जात आहेत.
सुरुवात तर चांगली झाली गेली आहे. या दरम्यान बदलापूर गाव म्हणजेच विलास यांचा संघ उपस्थित झाला आहे. त्या संघाचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. 21 धावा इथे मात्र धावफलकावर लागल्या जात आहेत. एक ओव्हर समाप्तीनंतर डीजे. थँक्यू डीजे. तर बघा सुवर्ण संधी अजूनही उपस्थित असलेले आमचे लाडके खानबाई पाववाले यांच्या माध्यमातून 200 रुपये पारितोषिक लावले गेले 3 षटकारासाठी. 3 षटकार मारले तर कुठल्याही फलंदाजाला मात्र लगातार 3 षटकार. 200 रुपये आमचे लाडके पाववाले खानबाई यांच्या माध्यमातून 200 रुपये पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम 200 रुपये दिले जातील. 21 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. त्यापर्यंत षटकार हॅट्रिकासाठी मात्र 200 रुपये पारितोषिक खानबाई यांच्या माध्यमातून. हा चेंडू इथं मात्र स्लोअर गतीचा चेंडू होता. गती व्हेरिएशन आपण पाहतोय. नक्कीच प्रवीण येतील दूरवरनं. दूरचा प्रवास कव्हर करून इथे मात्र चेंडूला कॅरी केलं जाते. फर्स्ट सेक्शनमध्ये चेंडू उचलला जातोय आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते तारवाडी संघाच्या माध्यमातून. विचार केला तर 11 धावा होत्या फक्त या कोपऱ्याच्या वाडी संघाच्या. तिथून मात्र सुरुवात चांगली झाली गेली आणि शेवटही चांगला झाला गेला होता. अप्रतिम स्टॉक. जसा चेंडू लँड झाला तसं फेकून दिले इथे मात्र गगनचुंबी फटकार आपण पाहतोय. आणि इथे मात्र केशवच्या बॅटमधनं आता मात्र कुठेतरी प्रकाशचा इंजिन गरम झालं होतं आणि त्यालाच मात्र जॉईंट झाला गेला. इथे मात्र केशवचे इंजिन दोन्ही इंजिन इथे मात्र गरम झाले गेलेत. बॅक टू बॅक मोठे फटके केले जातात. बिगिट येतो. षटकार आला केशवच्या बॅटमधनं. पहिला चेंडू स्पेस करत असताना अप्रतिम षटकार डीजे. थँक्यू डीजे. अजून तर 2 षटकार आले. षटकार हॅट्रिक झाली तर आमचे पाववाले खानबाई यांच्या माध्यमातून 200 रुपये पारितोषिक. अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी कशी असते हे मात्र दाखवून देत असताना लंकेश वारगडा ऑन फायर. इतका जवाब पत्तरसे देत असताना इथे मात्र केशव बॅक टू पविलियन.
19चं लसीकरण आपण पाहतो. लसीकरण आहे, कोणी अद्यापर्यंत डोस घेतले नसतील तर नक्कीच आज जा. मात्र जी सरकारची नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन करून आपण लसीकरण आज मात्र चालू आहे चिंचवली या गावात. ज्या गावाच्या नावाने स्पर्धा भरवली गेली या गावात मात्र लसीकरण चालू आहे. अद्यापर्यंत कोणी घेतले नसतील, कोणाचा सेकंड डोस बाकी असेल तर त्याने मात्र जाऊन लगेचच लसीकरण घेऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आहे. कोविड-19चं प्रादुर्भाव वाढतच चाललं गेलं आहे. तर थँक्यू ही माहिती देण्यासाठी. आमचे लाडके आम्हाला जॉईंट झाले गेलेत. चिंचवली गावातील एक हार्ड हिटर म्हणजे ज्यांची ओळख असेल चंद्रकांतजी डुमणा या साहेबांचंही मनापासून मी सहर्ष दरम्यान सुसामदा बॅट मिस टायमिंग शॉट आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येथील लंकेश कडनं चुकी केली जाते. इथे मात्र थोडासा झेल सोडला जातोय राकेशचा. वन डाऊनचा फलंदाज आपण पाहतो राकेशचा. इथे मात्र झेल सोडला गेला, त्याचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये भोगावं लागतंय. या दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करायला कोपऱ्याच्या वाडी संघाने मात्र झेल तर सोडला गेलाय आणि झेल कुठपर्यंत महाग ठरेल हे मात्र येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला हुक केलंय. लवकर चेंडू बॅटवर आला गेला आणि एकच धाव घेतली जाते प्रकाशच्या माध्यमातून. प्रकाशला ठाऊक आहे इथून मात्र सामना जिंकायचा आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावफलकावर असंख्य विचार केला तर 73 धावा बनवाव्या लागतील आणि अद्याप विचार केला तर 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. दिल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत जावं लागेल तर हवाई यात्रा करावी लागेल. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी कशी करावी आणि कोणत्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी हे मात्र दाखवून देत असताना प्रवीण वारगडा मी का संघाचा उपकर्णधार म्हणलो जातोय याचं मात्र उदाहरण देत असताना इथे मात्र प्रवीण वारगडाला आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी मी म्हणेन. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि 9 चेंडू घोषित केला आहे. सुवर्ण संधी प्रकारसाठी असेल. उघडा डोळे पाहणीत येणारा चेंडू हा असेल फ्री हिट. नेहमीच आमचे तुकाराम सर म्हणतात, हे सुकाराम सरांचं वाक्य. हा चेंडू मात्र अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये गोलंदाजी केली जाते. चेंडू उडाला गेला, या दरम्यान एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी धाव इथे मात्र घेतली जाईल का आणि इथे मात्र प्रवीणने चेंडू सोडला गेला. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून चुकी केली आणि शेवटच्या बॅकअपला इथे मात्र चेंडू अडवला जातोय आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय एकने पुढे सरकेल तब्बल 36 धावांवर बोर्ड. इन स्वर्गीय प्रकाशदादा पंडे तरवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम हा चेंडू इथे मात्र डॉट अँड डिलिव्हरी. प्रवीणचा विचार केला या षटकामध्ये तर नक्कीच पहिला चेंडू फेकला होता, 2 धावा खर्च केले, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर एक नो चेंडू होता. फ्रीटचा चेंडू मात्र 1 धाव आली, त्यानंतर डॉट चेंडू. याच पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट दरम्यान मात्र चेंडू अडवला जाईल का. चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वारंवार तिसऱ्यांदा चुकी केली जाते. एक चुकी केली क्षेत्ररक्षण करत असताना मात्र लंकेशने, त्यानंतर आता मात्र चुकी केली जाते. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. विचार केला तर सुखदेव यांच्या माध्यमातून ओर टू द डीजे मास्टर.
हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल. विचार केला तर 16.50ची सरासरी इथे मात्र गाठावी लागेल. की जर 16 धावा या बनवाव्याच लागतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतो. विचार केला तर छगन पारधी च्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी नेहमीच पाहिली जाते. बरेचसे सामने छगनच्या बरोबर मी सुद्धा खेळले गेलोय आणि चांगल्या प्रकारची झेल खूप महत्वाचा जे सलामीचा फलंदाज आहे त्या ठिकाणी आता मात्र चुका नसतील. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपण पाहतोय यशवंतच्या माध्यमातून ते चुका अजिबात नसेल. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. यात तारवाडी समुद्रातील सर्वात मोठा मासा गळायला लागला गेला आहे कोपरजेवाडी संघाला. इथे मात्र प्रकाश शमीर बॅक टू पॅव्हिलियन डिझाईन. 13 चेंडू फेस करत असताना 25 धावांची बहादर खेळी पाहिली गेली. स्ट्राईक आपण पाहतोय मोतीरामला. मोतीरामसाठी हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप होता. स्लॉर गती ते चेंडू पेटला. स्लॉर बाउन्सर आपण पाहायला गेला. छगनच्या माध्यमातून उंचीचा इथे मात्र फायदा उचलला जातोय. छगनच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. त्यापर्यंत विचार केला तर कमबॅकिंग गोलंदाजी 12 चेंडू आणि 33 धावांची. डीजे मास्टरचं मनापासून कौतुक करेन आवाज दिल्याबद्दल. अप्रतिम गोलंदाजी. डिफेंडिंग फलंदाजी करत असताना इथे मात्र दुसरा चेंडू इथे मात्र डॉट केला जातो मोतीरामच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते. इथे मात्र जसा चेंडू डॉट खेळला जातो तेवढा सामना इथे मात्र लांब जात जाईल. या स्वर्गीय प्रकाशदादा पंडे यांच्या स्मरणार्थ संघ खेळला जातो तारवाडी संघासाठी. जेवढे चेंडू डॉट खेळले जातील तेवढे चेंडू इथे मात्र तेवढा हा सामना इथे मात्र लांब जात चालला झालाय. या दरम्यान पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. त्याकडनं मात्र चुका आणि चुका. सुखदेवच्या माध्यमातून दुसरी चूक पण पाहतोय. आज कुठेतरी या कोपऱ्याच्या संघाला मी सांगू इच्छितो आज कुठेतरी तुम्ही फलंदाज बाद. मोतीराम बॅक टू पॅव्हिलियन डीजे. Thank you, DJ. थँक्यू टीजे मास्टर. कमबॅकिंग गोलंदाजी अद्यापर्यंत फक्त आणि फक्त इथे मात्र पंच आमच्याकडे वळतील. बाउन्स जास्त होता या चेंडूवर. शॉट पिच चेंडू होता. चेंडू मात्र पडल्यानंतर उंचीचा फायदा उचलला जातो मित्रमंडळ छगनच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडू इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. खराब चेंडू घोषित केलाय. अप्रतिम गोलंदाजी. हाही चेंडू इथे मात्र बॅक टू बॅक 2 वाईट आपण पाहतोय. त्यानंतर लगेच बडबड संघ आणि वाघेरा संघ दोन्ही संघ आमच्या समालोचन कक्षाच्या इनकडे येऊन उभे राहायचे. दोन्ही संघाच्या मनापासून आभार मानणे. एक संघ कर्जत तर एक संघ पनवेल विभागातील आपण पाहतोय. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅट्समन इथे मात्र फ्रंट फुटला आले होते आणि डॉट चेंडू इथे मात्र आपण पाहतोय छगनच्या माध्यमातून. छगनचा विचार केला तर पहिला चेंडू इथे मात्र विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. त्यानंतर 2 धावा आणि 1 विकेट. त्यानंतर 2 वाईट. त्यानंतर हा डॉट चेंडू. असं पुन्हा एकदा लाईक पाहिजे तर एलबीची अपील केली जाते. अपीलीमध्ये फक्त आणि फक्त उत्साह होता.
आत्मविश्वास थोडाही नव्हता. राऊर साहेबचा इशारा येतो दाखल करत असंख्य आपण पाहायला गेलं तर 73 धावांचा पाठलाग करत असताना 44 धावा जे विचार केला तर अजूनही बऱ्याच इथून मात्र येणारी 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल. अजूनही आमचे पावाले यांच्या माध्यमातून जी बक्षीस लावले गेले 3 चेंडू 3 षटकार हॅट्रिकसाठी आमचे लाडके पावाले खानबा यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अजूनही असेल. आणि ते मात्र तेच जिवंत करत असताना फलंदाज आपण पाहतोय राकेश ऑन अ फायर. इथे मात्र 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज असताना षटकार तर आलाय. बिगिट षटकार मॅक्झिमम षटकाराची गरज आहे नितांत. फक्त 1 चेंडू वगळला तर याच दरम्यान पुन्हा एकदा हवाई सपार चेंडू आला. इथे मात्र समालोचन कक्षाला सलामी देत असताना राकेशच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे. हॅट्रिक जर आली तर आमचे लाडके खानबाई यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपये रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. आज कुठेतरी शिवाजीला मिस करतोय. असं पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यशवंत याच्या माध्यमातून झेल घेतला जातोय. अजूनही विचार केला तर तब्बल येणारी 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच रंगात आली. थँक्यू विजय मास्टर. नक्कीच फिल्डरने धरली ही कॅच आणि रंगात आली ही मॅच. मी तर म्हणजे थोडंसं बॅकफुटला आलाय. येणारी 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. बॅक टू बॅक तीनही षटकारांची गरज असेल. बॅक टू बॅक 3 षटकार आले. कल्पेश यांच्या बॅटमधनं तर अनिल ढुमणा यांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक आणि कल्पेशला माझ्याकडनं 500 रुपये पारितोषिक असेल. कल्पेशसाठी सुवर्ण संधी. 3 षटकार मार आणि 1000 रुपये कमाव. दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाज बाद. हिट विकेट का पंचा रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद असेल. बॅकफुटला आलाय. विचार केला तर आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाजी म्हणेन मी दिनकरच्या माध्यमातून. आज शिवाजीला कुठेतरी मिस करतोय. आमचे लाडके मित्र येत्या महिन्यात 2 आणि 3 या तारखेला त्यांचं लग्न सोहळा आहे. त्यांनाही माझ्याकडनं त्या लग्न सोहळ्यासाठी सहर्ष लाख शुभेच्छा. आणि कोणी मित्रपरिवार त्याचा असेल त्याच्यापर्यंत जर एखादी लग्न पत्रिका पोचली नसेल तर त्यासाठी त्याच्या माध्यमातून मी माफी मागतोय. कारण बराचसा विचार केला तर कोविड-19चं हे प्रभुत्व चालू आहे. हिंडणं फिरणं थोडंसं कमी झालं असेल प्रत्येकी माणसाचं. विचार केला तर कोविड-19चं हे दिवस आणि 2 ते 3 फेब्रुवारी या दिवशी मात्र लग्न सोहळा. 2 तारखेला हळदी समारंभ असेल. आमचे लाडके शिवाजी पारधी यांचे त्या लग्न सोहळ्याला सगळ्या मित्र परिवाराने उपस्थित राहावं. आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांनाही विनंती असेल आपण या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहावं या शिवाजी पारधी यांच्या. या दरम्यान सामना फिनिश केला जातोय. सामना विन झाला जातोय. बेस्ट ऑफ लक दुसऱ्या फेरीसाठी. हार्ड लक असेल स्वर्गीय प्रकाशदादा पंडे तारवाडी या संघासाठी. तर लगेचच वाघेरा संघ एका इनिंगने आपण लगेचच मैदानात उतरायचं मित्रांनो. आणि वाघेरा संघ तुम्हाला नक्कीच नियम माहीत असतील. सर्व आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सांगण्याची गरज नाही आहे. फक्त थँक्यू डीजे. तर तुमचा 12 प्रतिनिधी असेल त्याच्याकडे एखादा इलेक्ट्रिक वस्तू असेल मोबाईल किंवा इलेक्ट्रिक वस्तू असेल तर पॅनलाइज केले जाईल.
आणि बडवळ संघ तुमचा आहे 12 प्रतिनिधी असेल एखादा तर त्या 12 प्रतिनिधीला जर तर पॅनलाइज केले झाले इलेक्ट्रिक वस्तू कोणतीही नकोय तर लगेच छत्रपती सजवायचा वाघेरा संघ पनवेल विभागातील हा संघ नाही बडवळ संघाने सर्वप्रथम तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय तर कान साहेब आपण थांबायचं मॅन ऑफ द मॅच तुमच्या शुभ हस्ते आपण देऊया पावाले कान साहेब थांबा आपण 2 मिनिटं तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया नो डाऊट अबाउट प्रवीण वारगडा यायचं आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी तब्बल 10 चेंडू 33 धावांची बहादरकी आणि गोलंदाजी करत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या प्रवीण वारगडा विश ऑल द बेस्ट माझ्याकडनंही प्रवीण वारगडासाठी आणि पुढच्या फेरीसाठी बेस्ट ऑफ लक चला फलंदाज जायचंय मैदानात किशोर सर डीजे साऱ्याचं कात वाजतो ही गाजा वाड्याला दिवसी राजा